तर हिंदमाताप्रमाणेच मुंबईतील सायन किंग सर्कलमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं की रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे आणि याच पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते। नागरिकांना देखील याच पाण्यातून वाट काढावी लागते। अनेक वाहनं काही वेळापूर्वी या पाण्यात बंद पडली होती। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी सकाळपासून आपल्याला अपडेट्स देतात। निवृत्ती, काय सद्यस्थिती? वृषाली, गेल्या 2 तासांपासून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरती झालेला आहे। दादरमधील किंग सर्कल परिसर आणि त्याचसोबतच गांधी मार्केटचा परिसर आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण की सायनवरून दादरच्या दिशेने जाणारा जो खालची लेन जी आहे तो खालचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे पाण्यातून कोणते वाहन चालक जाऊ नये याच्यासाठी समोर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि मुंबई वाहतूक विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे ब्रिजवरून वाहतूक सुरळीत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण खालून जाणारी लेन जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेले आहे। संपूर्ण किंग सर्कल परिसर त्याचसोबतच गांधी मार्केट परिसर जो आहे तो पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरलेला आहे। पूर्ण नदीचं स्वरूप जे आहे ते नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला। गेल्या 2 तासांपासून खरं तर हा संपूर्ण किंग सर्कल परिसर आणि हिंदमाता परिसर त्यासोबतच ह्या मंडई जी आहे ते पूर्णपणे भरलेले आहे, त्याच्यामुळे वाहतुकीला परिणाम होतोय। आता थोड्या वेळापूर्वी महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा होईल याकडे लक्ष दिलं जातंय, परंतु जोपर्यंत पावसाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत पाणी मोठ्या प्रमाणात निचरा होणार नाही असं देखील सांगण्यात येते। त्याच्यामुळे 11:24 खरं तर समुद्राला भरती येणार आहे, हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्यानंतर पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर